नगर मनमाड महामार्गावर एसटी आणि कंटेनरची धडक झाली आणि अपघात झाला। कोपरगाव जवळील कातकडे या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाल्याची दृश्य आणि अपघातामध्ये बसमध्ये अनेक प्रवासी होते। हे प्रवासी सुद्धा जखमी झालेले आहेत। हा अपघात कसा झाला अद्याप अस्पष्ट, मात्र बसमधले अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत अशी प्राथमिक माहिती येते। नगर मनमाड महामार्गावर एसटी आणि कंटेनरची धडक झाली आणि अपघात झाला। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, बरेच प्रवासी जखमी झाल्याचं कळतंय, कसा झालाय नेमका हा अपघात? नगर मनमाड रस्त्यावर सध्या कोपरगाव ते शिर्डी ह्या दरम्यान रस्त्याचं काम चालू आहे। एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची जी आहे गर्दी असते, कोंडी असते। आज रविवार असल्यानेही मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती। त्यात एक कंटेनर ओव्हरटेकच्या नादात बसच्या उजव्या बाजूला जाऊन धडकल्याचं पाहायला मिळालेलं आहे। एकंदरीतच ही धडक मोठी होती, त्याच्यामध्ये बसचा पुढचा भाग जो आहे तो पूर्णपणे कापला गेला आहे। घटना घडल्यानंतर बसमधील प्रवासी जे आहेत जखमी झाले होते, त्यांना तेथील स्थानिकांनी वेळीच बाहेर काढलं, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे। मात्र जो कंटेनर चालक आहे तो कंटेनर चालक तिथून फरार झाल्याचं त्यांनी पसंत केलं होतं। एकंदरीतच हा अपघातानंतर काही काळ या ठिकाणची वाहतूकही खोळंबली होती, मात्र आता सगळं सुरळीत करत असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। निश्चित प्रशांत, अपडेट घेत राहू, धन्यवाद। आणि ही दृश्य पाहून अंदाज येतो। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।